किचनमध्ये बनवलेलं आहे असं एकदम मऊसूत भाजणी मिश्र धान्याची भाजणी बनवून थालीपीठाची भाजणी। आणि हे बघू शकता किती मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि एकदम खमंग खुसखुशीत चवदार। तर ती भाजणी कशी बनवायची थालीपीठाची ते पाहूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा, सविस्तर कृती सांगितलेली आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। मस्त झाले, जबरदस्त, खूप खमंग झालेलं आहे। नमस्कार, आज आपल्या किचनमध्ये बनवतोय ही थालीपीठ भाजणी। तर ही अशा पद्धतीने भाजून जर बनवून ठेवली तर 2-2.5 महिने जशाला तशी टिकते। आणि आपल्याला जर भाजणी बनवून ठेवलेली असेल तर हाताशी तर कधी पण आपण थालीपीठ बनवू शकतो। आणि एवढे हे जे धान्य वापरले त्याच्यामुळे एकदम अशी खमंग होते। तर आपण पाहूया आता धान्य किती घेतले। 2 किलोच्या प्रमाणात बनवतोय आपण। तर ज्वारी घेतलेली अर्धा किलो, गहू अर्धा किलो, तांदूळ अर्धा किलो, हरभरा डाळ आहे 100 ग्रॅम, मूग डाळ आहे 80 ग्रॅम, मटकीची डाळ 60 ग्रॅम, बाजरी आहे 60 ग्रॅम, मूग 60 ग्रॅम, चवळी घेतली 40 ग्रॅम आणि हे हरभरे आहेत 25 ग्रॅम। आणि हे धने घेतलेले आहेत 1 वाटीभर, म्हणजे 4 चमचे असतील। आणि हे जिरं घेतले, जिरं 3 चमचे। तर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे छान टिकते आपली भाजणी आणि आपले थालीपीठ पण खूप छान लागते, खमंग त्याची टेस्ट। आता आपण धान्य भाजून घ्यायचे। हे झालं आता वजनी प्रमाण। भाजण्याच्या अगोदर आपण पाहू, ही ज्वारी आहे 2 कप, गहू 2 कप, कप म्हणजे पाव किलोचा कप असतो ना, ते आपले मेजरमेंटचा कप आहे त्यानी। आणि हे तांदूळ 2 कप, हे 1 वाटी, मूग 1 वाटी, मूग डाळ 1 वाटी, आणि ही बाजरी आहे ही 1 वाटी, चवळी छोटी वाटी, ती हरभरा ही पण छोटी वाटी आहे, ही मटकीची डाळ आहे ही पण छोटीच वाटी आहे, ही हरभरा डाळ ही मोठी वाटी 100 ग्रॅम आहे ती अशी वजनानुसार। आणि हे धने घेतलेत आणि हे जिरं। आता आपण हे भाजून घ्यायचे। तर गॅसवरती हा पॅन ठेवलेला आहे। शक्यतो जड तळाचं भांडं घ्यायचं आपल्याला भाजण्यासाठी, कढई किंवा पॅन। तर पॅन गरम झालेला आहे छान। आपल्याला गहू टाकायचे अगोदर। आणि हे सर्व धान्य मी ओल्या कपड्याने पुसून घेऊन फॅनच्या हवेला सुकवलेले। गहू भाजलेले छान, कलर चेंज झालाय, जास्त नाही भाजायचे, करपट नाही इथपर्यंत। आणि ह्याला काढून घ्यायचं। आता त्या ताटामध्ये एक असा कपडा अंथरलाय, म्हणजे काय होतं ना, ताटाला घाम येत नाही खाली। आपण गरम धान्य टाकल्यावर ताटाला घाम येतो, त्यावरती काढायचे। आता टाकायची ज्वारी, ज्वारी पण तशीच भाजायची आपल्याला। ज्वारी पण भाजलेली, हे पाहू शकता लाह्या बनलेत काही काही, तर काढून घ्यायचे आता। आता टाकायचे तांदूळ, तांदूळ पण भाजून झालेत। तर टाकायची हरभरा डाळ। सर्व धान्य वेगवेगळे भाजून घ्यायचे, प्रत्येकाला वेगळा टाइम लागतो भाजण्यासाठी। हरभरा डाळ पण भाजून झाली।
टाकायची बाजरी, बाजरी पण छान भाजली, लाह्या व्हायला लागल्यात एक अर्धी. टाकते मूग, मूग पण भाजून झाले. हरभरे, हरभरे पण भाजून झाले. आता टाकायची चवळी. धान्य तुम्हाला जे आवडतात ते घालायचे. त्यामध्ये अजून मसूर डाळ वापरू शकता, उडीद डाळ, मटकीची डाळ टाकायची. आता मटकीची डाळ पण भाजलेली. तर टाकायची मूग डाळ. मूग घातलेले, मूग डाळ नाही घातली तरी चालेल. मूग डाळ पण छान खमंग भाजलेली. तर टाकायचे धने, अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डरसाठी सुद्धा भाजणी बनवून देऊ शकता. धने भाजून झालेले. तर जिरे भाजायचे. बिना भाजणीचे सुद्धा थालीपीठाचे बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. दुधीचे थालीपीठ, मेथीचे थालीपीठ, कांद्याचे थालीपीठ. आम्ही तर शक्यतो धपाटे म्हणतो. जिरे भाजून झालेले. तर आपले आता सर्व हे धान्य भाजून झालेले आहेत. तर हे आपण सर्व धान्य भाजलेले एकत्र केलेत आणि थंड होऊ द्यायचे आणि गिरणीवरून दळून आणायचे. गिरणीवरून आपण ज्वारीचं पीठ जसं दळून आणतो तसंच आणायचं. जास्त गव्हासारखं बारीक नाही आणायचे दळून. हे दळून आणलेले आता आपले थालीपीठाची भाजणी असे एकदम ज्वारीचं पीठ असते त्याप्रमाणे आणायची. गव्हासारखी एकदम बारीक नाही आणायची. ही 2 किलो आपली तयार झालेली. आता याला भरून ठेवायचं आणि 2.5-3 महिने व्यवस्थित टिकते. भाजल्यामुळे धान्य आपण सर्व छान भाजून घेतल्यामुळे मस्त टिकते ही. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. थालीपीठ बनवण्यासाठी ह्या 6-7 हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला आहे, लसूण 15 पाकळ्या, हे मीठ घेतलं आहे 1 चमचा आणि जिरं घेतलं आहे 1.5 चमचा. ह्याला आता कुटून घ्यायचे. अगोदर जिरं आणि मीठ कुटायचे, म्हणजे मिठामुळे जिरे लवकर बारीक होतात असे कुटत असताना. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. आता जिरे आणि मीठ बारीक झालेले त्यामध्ये घालायची मिरची आणि लसूण. तर आता हे ठेचा छान बारीक झालेला आहे. जास्त बारीक पण नाही करायचं, आबडधोबडच करायचं असं. आणि आता आपण
पीठ मळायला घेऊ थालीपीठाचे. त्यामध्ये घालायचं आहे कांदा. 3 कांदे घेतलेत मी मीडियम आकाराचे बारीक कापून. थालीपीठाला जेवढा कांदा भरपूर तेवढे थालीपीठ छान लागतात. आणि ही भरपूर अशी कोथिंबीर. हे अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही हळद आणि आपण बनवलेला ठेचा. आम्ही ह्याला धपाटे पण म्हणतो. याच्या अगोदर बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. बिना भाजणीचे धपाटे, मेथीचे धपाटे, अजून दुधी भोपळ्याचे धपाटे, नाचणीचे धपाटे. ते छान मिक्स करून झाले. ते मिक्स करून झाले. याला मळून घ्यायचे. भाजणीचा मस्त सुवास येतोय. जिरे, धणे आणि आपले सर्व धान्यामुळे मस्त सुवास येतोय. आणि हे पीठ आपल्याला असं घट्ट नाही मळायचे. असं हाताने थापल्या जाईल अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. यामध्ये तीळ राहिले घालायचे. 4 चमचे तीळ घातले आणि हे थोडंसं हिंग. तर हे अशा पद्धतीने मळून घेतले. त्याचे लगेच बनवले तरी चालतील, पण मी थोड्या वेळाने बनवणार आहे. आणि जर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचे. घट्ट पिठाचे नाही बनवायचे, नाही तर ते असे मस्त मऊ लुसलुशीत होत नाहीत. ह्याला थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवते रेस्टसाठी. तर 10-15 मिनिट छान मुरलेलं आहे. थोडंसं घट्ट बनलं आहे. आपल्याला जेवढे बनवायचे तेवढ्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. असंच एका साईडला घेऊन आता हे छान बनलेले आहे. हे अशा घट्ट पिठाचे बनवले तर असे ते वातट होतात. पोळपाट घेतलाय त्यावरती असा कपडा टाकायचा कॉटनचा व्यवस्थित असा, आणि त्यावरती पाणी घालायचे भरपूर. म्हणजे आपण थालीपीठ तव्यावर टाकले की लवकर निघते ते. आणि ह्याला असं आता पसरून घ्यायचे. जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ बनवायचं. आपण नाश्त्याला बनवू शकतो, कधी संध्याकाळी जेवण म्हणजे वेगळं काही खायचं असेल त्यावेळेला सुद्धा बनवू शकतो. जर आपली भाजणी तयार असेल तर केव्हा पण आपण बनवू शकतो. आणि बिना भाजणीचे कसे बनवायचे ते सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. याच्यामध्ये छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे यामध्ये तेल सोडण्यासाठी. तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. थोडंसं तेल टाकून घ्यायचे म्हणजे आपलं थालीपीठ चिकटणार नाही. आणि आपल्याला आता थालीपीठ टाकून घ्यायचं. जर असं कधी निघलं नाही तर वरून कपड्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे त्याचं व्यवस्थित निघलं पाहिजे. त्याला परत थोडंसं तेल सोडायचं. झाकण ठेवायचं आता म्हणजे वरची साईड छान वाफून निघते.
3-4 मिनिट झाले तर बघूया आपण पलटी करून. मस्त झाले. परत 3-4 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. मस्त झाले. आता पलटून ठेवायचे. त्याला ऐवजी बटर जरी वापरलं तरी बटरमुळे खूप छान लागतात. तर हे तयार झाले मस्त आपलं थालीपीठ. असेच बनवून घेऊ आपण. बाकीचे सर्व असेच बनवून घेऊया. तर हे तयार झाले. दुसरं पण मस्त झाले. तयार आहेत आपले हे आता थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकता. बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत झालेत. आणि तुम्हाला कडक हवे असतील तर एकदम लो फ्लेमवरती तसे जास्त वेळ थोडेसे हे करायचे. तुम्हाला कडक आवडतात की असे नरम, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भाजणी करून थालीपीठ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली एकदा बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.